स्टुडंट्स, मी आहे तुमची तुषिकाताई. चला, वेलकम टू माय चॅनल. आज आपण इत्या पहिलीचे पाठ्यपुस्तक आहे ही मराठी विषयाची. त्यामध्ये आपण 9वा पाठ कविता बघणार आहे. बेसिकली माझा हात. चला, यामध्ये आपल्याला सांगितलं आहे की आपले हात आपल्या काय काय मदत करतात आणि आपण हाताने काय काय करू शकतो. चला, माझा हात दात घसायला माझा हात, माझा हात खाऊ खायला माझा हात, माझा हात दार उघडायला माझा हात, माझा हात कचरा काढायला माझा हात, माझा हात काम करायला माझा हात, माझा हात मदत करायला माझा हात. ही अशी कविता. तर यामध्ये त्यांनी काय सांगितलं आहे, हात कशासाठी यूज होतो? ब्रश करायला. कशासाठी यूज होतो बेटा? दात घासायला म्हणजे ब्रश करायला. नंतर काय म्हटलेलं आहे? खाऊ खायला. खाऊ खायला म्हणजे जेवण करायला. आपण काही पदार्थ खातो ते आपल्याला हाताने खातो. चला, मग काय म्हणतात, कशासाठी यूज होतात? दार उघडायला. काय उघडायला? दार खिडक्या उघडायला आपल्याला हाताची गरज असते. ठीक आहे. चला, नंतर मग झाडू मारायला किंवा कचरा काढायला आपल्याला कशाची गरज असते? हाताची. आणि नंतर मदत करायला, आपल्याला कोणाला मदत करायची, कोणाला पाण्याचा ग्लास द्यायचा, तर आपण कशाचा वापर करतो? आपल्या हाताचा. शाबास. चला, नंतर वाचूयात आपण काय आहे आपला 10वा पाठ. पाहूया, सांगूया. आधी आपण बघू आणि मग त्यांना सांगू. चला, चित्र पहा. कोण काय करताय ते सांगा. आता पहिल्या चित्रामध्ये काय दिसत आहे? मुलगी फुलाचा सुगंध घेत आहे. शाबाश. नंतर मुलगी पुस्तक वाचत आहे. मग मुलगा, हा बघायच्यात, मुलगा धावत आहे, मुलगा लिहित आहे. लिहित किंवा आपण मुलगा वहीमध्ये लिहित आहे ते. मुलगी जेवण करत आहे. इथे मुलगी फोनवर बोलत आहे. शाबाश. हे असे ते काहीतरी क्रिया आहे, त्याला आपण सांगितलं आहे. चला, शरीराचे अवयवाची नावे सांगा. ठीक आहे. बॉडी पार्ट्स: डोळे, आईज, पाय, लेग्स, नाक, नोज असता, कान, इयर, तोंड म्हणजे हे आपलं माउथ, हात म्हणजे हँड. व्हेरी गुड. चला, आपण थोडेफार बॉडी पार्ट्स वाचलेले आहे. आता आपण नेक्स्ट बघूया. चला, कशासाठी कोणते अवयव, म्हणजे नंतर याच्यामध्ये आपल्याला सांगितलं आहे बेटा की कोणत्या कामासाठी कोणते बॉडी पार्ट्स रिक्वायर्ड असतात किंवा कोणते बॉडी पार्ट्सची गरज असतात. जसं कानाचं काय काम असतं? गाणे ऐकणं काय असते? आपल्याला कोण काय बोलत आहे, कोण फोनवर काय बोलतं, त्याला ऐकणं म्हणतं. ठीक आहे. तर तुम्ही माझा हा व्हिडिओ ऐकत असाल ते पण कशाच्या मदतीने? कान. नाक असतो बेटा सुगंध घेण्यासाठी. काय घेण्यासाठी? सुगंध. ठीक आहे. डोळे असतात बघण्यासाठी. कशासाठी असतात? काही गोष्ट आपण पाहून राहिलेलो आहे त्याला डोळ्याच्या मदतीने आपण बघतो. जसं टी व्ही, फोन. तुम्ही फोन बघत आहे ते पण डोळ्यांच्या मदतीने. ठीक आहे. वाचायचं असलं आपल्याला तेव्हा मग पाय आपल्याला असतं खेळायसाठी, चालायसाठी, धावायसाठी. नंतर हाताने आपण काम करू शकतो. आता आपण बघा वरती हाताची कविता पाठ केली होती. हाताने आपण हे करू शकतो, खिडकी उघडू शकतो, दार उघडू शकतो. तसंच मग तोंडाने आपण काय करू शकतो? बोलू शकतो, जेवण करू शकतो. शाबाश. चला, आता यामध्ये आपल्याला म्हटलेलं आहे की चित्र पहा आणि कोणत्या अवयवांचे उपयोग केले ते सांगा. बघा, पहिल्या चित्रामध्ये काय असते? आई काय आहे? कपडे वाळू टाकत आहे. तर कपडे वाळू टाकलेला कशाचा यूज केला त्यांनी? बॉडी पार्ट्सचा. हाताचा. कशाचा? हाताचा. कशाचा बेटा? हात. शाबाश. नंतर याच्यामध्ये काय करताय? भाजी कापत आहे. तर याच्यामध्ये पण हाताचा उपयोग केलाय. कशाचा? हाताचा. आता यामध्ये काय वाचत आहे? न्यूजपेपर. ठीक आहे. त्यांनी कशाचा केलेला आहे? डोळ्याचा. कशाचा केलाय बेटा? डोळे. शाबाश. आता बघा, सायकल चालवत आहेत पाय. सायकल चालवताना पाय. नंतर गाणे ऐकत आहे तर कान. ठीक आहे. असे बॉडी पार्ट्स आहे जे आपण यूज करतो. अवयव. ठीक आहे. आपल्या शरीरातले अवयव आहे जे आपण याला वापरतो. चला, आता मिळूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.